नमस्कार. मी श्रीधर जोशी. आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी मित्र. बंधू-भगिनींनो, आज शुक्रवार दिनांक 15 सप्टेंबर 2023 आणि हा ऑडिओ आहे किंवा व्हिडिओ आहे, व्हिडिओ क्रमांक 352. मित्रांनो, मी गेल्या आठवड्यात जसं सांगितलं त्याप्रमाणे काही दिवसापुरता आता दर शुक्रवारी केल्या जाणाऱ्या व्हिडिओमधून आपण विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं दिली जाणार आहेत. त्याप्रमाणे प्रश्न खूप आलेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये मी 22 प्रश्नांना उत्तरं देणार आहे. प्रश्नाची उत्तरं देण्यास सुरुवात करण्यापूर्वी 2 गोष्टी नमूद करणं आवश्यक आहे की पुष्कळजण मला माझ्या व्हिडिओच्या कॉमेंट्सद्वारे किंवा मला मेल पाठवून विचारतात की त्यांना माझी भेट आवश्यक आहे. मी मागे आपल्याला देखील सांगितलं की कर्मचाऱ्यांना किंवा विभागीय अधिकाऱ्यांना किंवा विभागाला कुठल्या प्रकारचा मोफत सल्ला देण्याकरता मी दर सोमवारी उपलब्ध असतो. आता उपलब्ध असतो, पण माझी अपॉइंटमेंट घेणं आवश्यक असतं आणि त्यासाठी वेळ आणि तारीख ठरवून घेण्याकरता आपण श्रीमती वर्षा सावरखंडे ह्या ज्या आहेत त्यांच्याशी आपण संपर्क साधा. त्यांचा दूरध्वनी क्रमांक आहे 020 म्हणजे पुण्याचा STD कोड आणि मग पुढचा जो दूरध्वनी क्रमांक आहे 25608163. पुन्हा एकदा सांगतो 25608163. श्रीमती वर्षा यांच्याशी संपर्क साधा आणि मुलाखतीची तारीख व वेळ ठरवून घ्या. दुसरी बाब मला आपल्याला सांगायची की अनुकंपा तत्वावरील नियुक्तीच्या संदर्भामध्ये मी बरेच व्हिडिओ केले. त्यासंबंधी जी उच्च न्यायालयाचा निर्णय किंवा महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाचे जे निर्णय आलेले आहेत त्यासंबंधी सविस्तर चर्चा करणारे देखील व्हिडिओ प्रसारित केले. आता वस्तुस्थिती आहे की अनुकंपा तत्वावरील नियुक्ती देण्याकरता शासनाची जी योजना आहे त्याच्यामध्ये एक अशी अट घातलेली आहे की जो कर्मचारी सेवेत असताना मृत झाला आहे त्याला 31 डिसेंबर 2001 नंतर तिसरं अपत्य झालं नसलं पाहिजे. त्यामुळे तो जो वारल्यानंतर त्याच्या मुलींनी जर अनुकंपा तत्वासाठी अर्ज केला तर साहजिकच ही अट पूर्तता त्या अटीची होते किंवा नाही याची खात्री संबंधित विभाग करतो. परंतु ही जी अट घातलेली आहे ही अट मी मागे जसं सांगितलं की काशीबाई विरुद्ध जिल्हा परिषद नाशिक या प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने ही अटच बेकायदेशीर ठरवलेली आहे, म्हणजे घटनाबाह्य ठरवलेली आहे. आणि ही जी अट घातलेली आहे ती अट पूर्तता होत नाही. मग कोणाला जर इतर अटींची पूर्तता होत असेल पण या अटीची पूर्तता होत नसेल तरी अनुकंपा तत्वावरील नियुक्ती नाकारता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयाच्या त्या काशीबाई विरुद्ध जिल्हा परिषद नाशिक या प्रकरणामध्ये नमूद केलेलं आहे. आता पण या प्रकरणामध्ये काय झालं आहे, कदाचित जिल्हा परिषदेने सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या न्याय निर्णयाला काही आव्हान दिलं काही याची कल्पना नाही. पण या बाबतीमध्ये सामान्य प्रशासन विभागाने योग्य तो म्हणजे उच्च न्यायालयाचा निर्णय लक्षात घेऊन ही 31 डिसेंबर 2001ची जी तिसरं अपत्य नसलं पाहिजे ही अट ची पूर्तता होणे आवश्यक किंवा नाही याचा पुनर्विचार करून काहीतरी शासन निर्णय काढणं आवश्यक आहे. आणि त्यामुळे तो शासन निर्णय काढावा म्हणून मी विनंती केली, पण अजूनही शासनाने तसा काही आदेश काढलेला नाही. आता लोक विचारतात मग आम्ही न्यायालयात जाऊ का? तर आपण न्यायालयात जायला हरकत नाही. न्यायालयात गेला तर निश्चित मग महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण असेल किंवा उच्च न्यायालय असेल तर मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे जर ही 31 डिसेंबर 2001 नंतरची अट जी असेल त्याची ती पूर्तता होत नसेल आणि इतर अटीची पूर्तता होत असेल तर साहजिकच निर्णय संबंधित कर्मचाऱ्याच्या बाजूनी होईल. पण अर्थात त्याची पूर्तता म्हणजे एखादा निर्णय झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्याकरता संबंधित विभाग किंवा महानगरपालिका कदाचित सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून ही लक्षात घेऊन मग आपण न्यायालयात जायचं किंवा नाही हे कृपया ठरवावा. पण मी मागे जसं सांगितलं तर कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी शासनाकडे याचा पाठपुरावा केला पाहिजे आणि ही अट काढून टाकणं आवश्यक आहे हे शासनाला पटवून दिलं पाहिजे आणि योग्य तो शासन निर्णय निर्गमित करून घेणं आवश्यक आहे. तसं झालं तर मग काही पुढे प्रश्न येणार नाही. असो, चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. या बाबतीमध्ये एक
प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की यांचे वडील नगरपालिकेमध्ये होते आणि याबाबत मी जे व्हिडिओ केले आहेत, व्हिडिओ क्रमांक 318 आणि 324 जे अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीबाबतच आहेत की ज्यात उच्च न्यायालयाचा न्यायनिर्णय पण त्याच्यामध्ये दिलेला आहे. आता यावर जेव्हा त्यांनी तिथल्या प्रशासनाला दाखवलं तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी, संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची सुनावणी करण्याकरता प्रकरण अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेलं आहे. आता हे प्रश्नकर्ते विचारतात की आता ही सुनावणी करणं हे योग्य आहे का? आता आपण पहा, अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीच्या संदर्भामध्ये ही जी अट आहे, तिसरं अपत्य आहे, यासंबंधी कुठलाही शासन निर्णय अजूनही निर्गमित झालेला नाही. त्यामुळे साहजिकच विभाग नेहमी, तुम्ही जेव्हा व्हिडिओ दाखवले तर विभाग ह्याची बाबू तपासेल आणि तपासल्यानंतरच योग्य तो निर्णय घेईल. आणि मग तो निर्णयामध्ये असं देखील असेल की सामान्य प्रशासन विभागाने अजून काही निर्णय केलेला नाही, त्यामुळे आपल्याला अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती देता येत नाही. पण आता त्यांनी जे प्रोसिजर केलं आहे, सुनावणी घेणं काही तुमची बाजू तिथे मांडायला हरकत नाही. त्यामुळे एखाद्या प्रकरणामध्ये संबंधित अधिकाऱ्यांनी सुनावणी घेऊन आपली बाजू जर मांडत असेल त्यात काहीही अयोग्य नाही. तेव्हा अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांपुढे जेव्हा सुनावणी होईल त्यावेळेस आपण जाऊन आपली बाजू मांडणार. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की एखादी न्यायालयीन कारवाई चालू असल्याने कर्मचाऱ्याला निलंबित केलं व त्यानंतर विभागीय चौकशी केली व त्यानंतर तो न्यायालयात दोषमुक्त ठरला तरी म्हणून विभागीय चौकशी चालू ठेवता येते का? तर निश्चितच मी आपल्याला सांगेन की यामध्ये फौजदारी कारवाई आणि विभागीय कारवाई या दोन स्वतंत्र बाबी असतात. आपल्याकडे जेव्हा आपल्याविरुद्ध फौजदारी कारवाई होते, म्हणजे उदाहरणार्थ पैसे खाणं असेल, तर पैसे खाणं हा एक गुन्हा आहे, त्याच्याबद्दल फौजदारी कारवाई होते. पण लाच घेणं, पैसे खाणं हे गैरवर्तन देखील आहे आपल्या वर्तणूक नियमाप्रमाणे आणि त्याच्याकरता विभागीय चौकशी सुरू केली जाते. त्यामुळे आपण न्यायालयात दोषमुक्त ठरला म्हणजेच काही विभागीय चौकशी संपुष्टातच येईल असं नाही. अर्थात विभागीय चौकशी आणि तिकडचे जर दोषारोप आयडेंटिकल असतील तर मात्र मग न्यायालयाचा जो निर्णय असेल तो निश्चितच अधिक सुपिरियर ठरतो. पण म्हणून कारण काय, विभागीय चौकशी आणि न्यायालयीन प्रकरणं दोन आहेत, तर यासंबंधीची मी सविस्तर चर्चा व्हिडिओ क्रमांक 5 आणि 6 यामध्ये फौजदारी कारवाई आणि विभागीय चौकशी यामधला फरक काय हे करणारे हे 2 व्हिडिओ केलेत. ते 2 व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ क्रमांक 310 देखील पहा. आता मी मागे जसं सांगितलं, आपण कर्मचारी मित्र या व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर आपल्याला हे सर्व व्हिडिओ पाहता येतील. तेव्हा हे तिन्ही व्हिडिओ आपण पाहिलात तर आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. चला पुढच्या प्रश्नाकडे. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे यांचे एक नातेवाईक जिल्हा परिषदेमध्ये आहेत. 2019मध्ये त्यांना अपघात काहीतरी झाला आणि त्यामुळे डोळ्याला दुखापत झाली. बरे झाले, परंतु ते हजर झाल्यानंतर देखील त्यांना रोजची हालचाल फार मंदावली आहे आणि त्यांना स्वेच्छानिवृत्ती घ्यावी असे त्यांना मनात येते. तर मी आपल्याला सांगितलं की आपल्या जे नातेवाईक आहेत ते नोकरी करण्यास असमर्थ झाले असतील कुठल्या तरी अपघातामुळे, सेवेत असताना झालेल्या अपघातामुळे, तर त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेण्याची आवश्यकता नाही. तर शासनावर बंधन असतं की एखाद्या कर्मचारी जर एखाद्या अपघातामुळे काम करण्यास असमर्थ झाला तरी त्याला काढून टाकता येत नाही. तर या संदर्भात मी आपलं सांगेन की या संदर्भात व्हिडिओ क्रमांक 334 व 336 व्हिडिओ पहा, म्हणजे मग आपल्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर मिळेल. अर्थात मगाशी म्हटल्यामुळे आपण या व्हिडिओच्या कर्मचारी मित्र या व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर हे व्हिडिओ दोन्ही सहज आपल्याला पाहता येतील. चला पुढच्या प्रश्नावर. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे अनुकंपा तत्त्वावर त्यांची नियुक्ती झाली आहे, गट 3मध्ये झालेली आहे. आता त्यांचं म्हणणं की आता गट 3मध्ये माझी नेमणूक झाली तर मला पुन्हा अनुकंपा तत्त्वावर गट 4ची नेमणूकमध्ये जाता येईल का? तर मी मागे देखील या संदर्भात 1 सप्टेंबरला जो व्हिडिओ केला होता त्याच्यात सांगितलं. एकदा तुमची अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती झाली म्हणजे जशी डायरेक्ट सरळ सेवा भरतीने जी नियुक्ती केली होती तशा पद्धतीचीच नियुक्ती आहे. आणि आता एकदा नियुक्ती झाल्यानंतर पुन्हा अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती आपल्याला गट 4मध्ये जाता येणार नाही. यासंबंधी कुठलाही शासन निर्णय आपल्याकडे झालेला नसला तरी याच्याबद्दल सरळ लॉजिक आहे. अनुकंपा तत्त्व तुम्हाला तेव्हा अनुकंपा ची नियुक्ती आवश्यक होती, तुम्हाला ती नियुक्ती झाली. आता आपल्याला जी नियुक्ती झाली ती सरळ सेवा प्रवेशाने जशी नियुक्ती होती तसेच
सर्व ठिकाणी लागू होतात. आणि म्हणून आपल्याला आता वर्ग 4मध्ये अनुकंपा तत्वावरील नियुक्तीवर जाता येणार नाही. चला पुढच्या प्रश्नाकडे या. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की यांच्या पत्नी जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक होत्या. त्या आता त्यांना 7/4/2000 त्या सेवानिवृत्त झाल्या आणि पण त्यानंतर मग त्यांचा मृत्यू झाला. आणि मग त्यांचं म्हणणं की त्या उशिरा उत्तीर्ण झाल्या म्हणून त्यांना जेव्हा झाल्या तेव्हा त्यांना देय असणाऱ्या ग्रॅच्युटीमधून त्यांनी MSCIT परीक्षा उशिरा पास झाल्या म्हणून त्यांच्या वेतनवेढीपोटी त्यांना वेतनवेढी थांबवणं आवश्यक होतं. न थांबवल्यामुळे त्यांच्याकडून 2.5 लाखाची थकबाकी वसूल केली. आता त्यांचं म्हणणं की यासाठी कोर्टामध्ये जाऊ किंवा काय. आता पहिल्यांदा मी सांगेन की रिकव्हरीच्या बाबतीमध्ये सेवा उपदानामधून कुठल्या प्रकारची वसुली करता येते याच्यासाठी महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 134मध्ये तरतुदी आहेत. आता यामध्ये देखील असं स्पष्ट म्हटलं आहे की कर्मचारी सेवा निवृत्ती होण्यापूर्वी 8 महिने कुठल्या प्रकारची वसुली करायची आहे याची रक्कम त्यांना नमूद केली पाहिजे आधीच आणि मग ते सेवा उपदानामधून वसूल. आता ह्या बाबतीमध्ये मात्र हे काही केलेलं नाही. म्हणजे वसुली वेळेवर केलेली नाही ही बाब म्हणजे संबंधित प्रशासनाची आहे. आता आपल्या पत्नी आता मयत झाली. आता कुठल्या प्रकारची वसुली करण्यापेक्षा नैसर्गिक न्यायाच्या तत्वाप्रमाणे कर्मचाऱ्याला नोटीस देणं आवश्यक आहे. परंतु आता आपल्या पत्नीचं निधन झालं असल्यामुळे आपल्या पत्नीला काही नोटीस देता येणार नाही. आणि जसं एखादा कर्मचारी विरुद्ध असलेली विभागीय चौकशी जर असेल तो जर मृत्यू झाला तर त्याची विभागीय चौकशी संपुष्टात येते. आणि म्हणून याकरता त्यांनी जी वसुली केलेली आहे ती वसुली काही योग्य नाही. याला आपल्याला कोर्टात निश्चित आव्हान देता येईल. फक्त एक लक्षात ठेवा, कोर्टात जेव्हा आव्हान देणार तर त्यासाठी वकिलाकडे जाणारा खर्च किती वेळ याचा थोडासा विचार करा आणि मग न्यायालयात जायचा किंवा विचार करा. पण निश्चितच मी मानतो त्याप्रमाणे जर बाजू मांडली तर आपल्याला जे रक्कम वसुली झाली आहे ती त्यांना परत मिळू शकेल. चला धन्यवाद. पुढच्या प्रश्नाकडे येऊया. प्रश्न क्रमांक 6. हे प्रश्नकर्ते जे आहेत यांचे वडील वाल्मीमध्ये वॉटर अँड लँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे तिथे आहे. आणि त्यांचं मग कंपॅशनेट अपॉइंटमेंट वर्क चार्ज एम्प्लॉई म्हणून असतात, CRT बेसिसवर असतात. म्हणजे एखादी टेम्पररी मनुष्य असतो तो 5 वर्ष झाला की त्याला परमनंट केलं जातं. पण परमनंट केल्यानंतर तो जोपर्यंत सेवेत असतो तोपर्यंत ते पद राहतं आणि नंतर पद ते व्यपगत होतं. आता या बाबतीमध्ये यांना वाल्मीनी कंपॅशनेट अपॉइंटमेंट नाकारलेली आहे. आणि म्हणून मग ते उच्च न्यायालयात गेले होते आणि उच्च न्यायालयाने देखील त्यांची विनंती काही मान्य केलेली नाही. त्यांनी तो निर्णय पाठवला. मी उच्च न्यायालयाचा निर्णय पाठवलेला आहे. आता ह्या बाबतीमध्ये मी 2 गोष्टी आपल्याला यांना सांगेन की मी उच्च न्यायालयाचा निर्णय देखील पाहिला आणि अनुकंपा तत्वावर नियुक्ती नाकारताना जे वाल्मीनी काय प्रतिपादन केलं ते देखील मी वाचलेलं आहे. आता पहिल्यांदा मी यांना सुचवीन की आपलं उच्च न्यायालयाचा निर्णय जर आपण पाहिला तर न्यायालयाच्या निर्णयामध्ये असं देखील म्हटलेलं आहे की आपले वडील वारून बरेच दिवस झाले आणि मग आपलं त्यानंतर लग्न झालं, मुलं वगैरे झाली, आपण नोकरी वगैरे काय करतो आणि म्हणून देखील आपल्याला अनुकंपा तत्वावरील नियुक्तीचा आपण जो अर्ज केला तो उच्च न्यायालयाने नाकारलेला आहे. अनुकंपा तत्वावरील नियुक्तीचं हेच तत्त्व आहे की अनुकंपा तत्वावरील नियुक्ती का जाते. सेवेत असताना एखादा कर्मचारी जो पैसे कमावणारी व्यक्ती असते तीच मृत झाल्यामुळे कुटुंबावर जो संकट कोसळतो त्याच्यात हातभार लावण्याकरता ही अनुकंपा तत्वावरील नियुक्ती. म्हणजेच ही अनुकंपा तत्वावरील नियुक्ती इज नॉट ए रूल, इट इज ॲन एक्सेप्शन. आता आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने अनेक निर्णय दिले आहेत की अनुकंपा तत्वावरील नियुक्ती द्यायची असेल तर लवकरात लवकर दिली गेली तरच काहीतरी कर्मचाऱ्याला फायदा होतो. अनेक वर्षांनी त्याची अनुकंपा तत्वावरील नियुक्ती देणं योग्य नाही असे देखील सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहेत. आणि म्हणून उच्च न्यायालयाने निर्णय जो दिलेला आहे तो त्याला आपण काही कुठे आव्हान देऊ नये असं मला सल्ला राहील. पण या संदर्भामध्ये आपण एक शासनाकडे जे लिहिलेलं आहे तिथून मात्र शासनाकडून एक क्लॅरिफिकेशन घ्या की CRT बेसिसवर म्हणजे त्याच्यामध्ये रूपांतरित म्हणजे डेली वेजेसवर काम करणाऱ्या लोकांना 5 वर्ष झाल्यानंतर टेम्पररी जी अपॉइंटमेंट केली असा टेम्पररी कर्मचारी सेवेत असताना मृत झाला
तर त्याला अनुकंपा तत्वावरील नियुक्ती देय आहे किंवा नाही याचा खुलासा मात्र सामान्य प्रशासन विभागाकडे करून घ्या. आपण एक मेल देखील पाठवली होती, त्याचं उत्तर आलं असेल तर आपल्याला मिळालं असेलच. म्हणजे नंतर काही जे वाल्मीमधले जे कर्मचारी आहेत, आपल्या वडिलांसारखे जे कर्मचारी असेल ते जर दुर्दैवाने मृत्यू झाले तर त्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावरील नियुक्ती मिळू शकेल. चला पुढच्या प्रश्नावर करूया. हा प्रश्न आहे स्थायित्व प्रमाणपत्र देण्याबाबत. या प्रश्नकर्त्यांनी विचारलेलं आहे की 11 सप्टेंबर 2014चा एक निर्णय दाखवला आहे आणि त्यामध्ये म्हटलं आहे की स्थायी प्रमाणपत्र 3 वर्षाची सेवा झाल्यानंतर व त्या निर्णयामध्ये ज्या अटींची पूर्तता झाल्यानंतर स्थायी प्रमाणपत्र द्यावं. आता त्याच्यात एक अशी अट देखील आहे की सेवा प्रवेशोत्तर प्रशिक्षण परीक्षा उत्तीर्ण होणे ही पण अट दाखल झालेली. आता या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की महसूल खात्यामध्ये जी परीक्षा असते, सब सर्व्हिस डिपार्टमेंटल एक्झामिनेशन, ती परीक्षा जेव्हा कर्मचारी उत्तीर्ण होतो तरच त्याला स्थायित्वाची तारीख देणं आवश्यक आहे का? तर इथे या GRमध्ये जरी म्हटलं असेल प्रशिक्षण / परीक्षा, तरी ज्या ठिकाणी प्रशिक्षण जरी नसलं पण जर परीक्षा जर असेल तर ती पास झाल्यानंतरच स्थायित्व प्रमाणपत्र देण्यात येणार. महसूल खात्यामध्ये जी परीक्षा आहे त्या परीक्षेचं मूळ तत्वच आहे की सेवा प्रवेशानंतर त्यांनी ती परीक्षा पास झाल्यानंतरच त्याला त्याची नोकरीत तो कन्फर्मेशन त्याला मिळू शकतं. आणि म्हणून ही जी परीक्षा आहे ती विभागीय परीक्षेपेक्षा वेगळी आहे. ही प्रवेशानंतर कर्मचाऱ्याची सेवा तिथे कायम होण्याकरता असणारी परीक्षा आहे आणि त्या कर्मचाऱ्याची नियुक्ती होतानाच ही परीक्षा पास होणं आवश्यक आहे अशी अट त्यामध्ये घातलेली आहे. त्यामुळे आपण जे उदाहरण विचारलं आहे त्याप्रमाणे 2025चीच जी म्हटलं आहे, कारण त्या 2025ला जर कर्मचारी पास झाला तर त्यानंतरचीच त्याला स्थायित्व प्रमाणपत्राची तारीख दिली जाईल. आता या संदर्भात मी आपल्याला सांगेन एक या शासनाचा 2017चा देखील निर्णय आहे. या 2017च्या निर्णयामध्ये स्थायी प्रमाणपत्राच्या बाबतीत मी येणाऱ्या शंकाचं निराकरण केलं आहे. तो GR मी गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक या व्हिडिओसोबत दिले, तो GR देखील आपण पहा. पुढच्या प्रश्नावर करूया. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे एखाद्या कर्मचाऱ्यास 7व्या वेतन आयोगानुसार आश्वासित प्रगती योजना लागू केली तर 1 वर्षांत वर्ग 3वर पदोन्नती देता येईल का? निश्चितच. जर त्या ठिकाणी कर्मचाऱ्याला एखाद्या ठिकाणी आश्वासित प्रगती योजना का दिली जाते? त्याला वरतीचं जे पद आहे ते पद रिक्त नसतं आणि इकडे त्याची 10 वर्ष सेवा होऊन गेलेली आहे आणि म्हणून त्याला दिलेलं असेल. पण नियमाप्रमाणे त्याला सेवामध्ये असलेली कार्यात्मक पनोती, फंक्शनल प्रमोशन ज्याला म्हणतात, तसं प्रमोशनला जर ड्यू असेल तर त्याला निश्चित वर्ग 3वर प्रबोधनी देता येईल. चला पुढच्या प्रश्नावर घेऊया. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की यांचे वडील पोलीस खात्यातून बडतर्फ करण्यात आले आणि आता त्यांचा मृत्यू झाला आहे, तर त्यांना कोणते लाभ मिळू शकतील? तर या प्रश्नकर्त्यांना मी एवढं सांगेन, आपले वडील बडतर्फ झाले असल्यामुळे आपल्याला मातेला किंवा आईला कुठल्या कोणालाही कुटुंब निवृत्ती वेतनही मिळणार नाही, सेवा उपदानही मिळणार नाही किंवा रजेचं रोखीकरणाची देखील रक्कम मिळणार नाही. पण आपल्या वडिलांच्या बाबतीमध्ये जो प्रॉव्हिडंट फंड असेल तो जर आपल्याकडे त्यांनी असेल तर तो मात्र त्यांना मिळू शकेल, अन्यथा इथले कुठलेही लाभ मिळणार नाहीत. चला पुढच्या प्रश्नावर करूया. हे प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की 1 जानेवारी 2009ला वाहन चालक या पदावर लागले आणि यांचं म्हणणं की 11/4/2012मधून पदनाम बदलून कनिष्ठ लिपिक हे पद देण्यात आले. आता हे पद कसं दिलं वगैरे या संदर्भात त्यांनी काही खुलासा केला नाही. तर यासंबंधीचा काही जो आदेश काढलेला असेल तो आदेश माझ्याकडे पाठवा. आणि कारण यांचं असं म्हणणं आहे की 3 ते 6 जानेवारी 2012मध्ये सरळ सेवा प्रवेशाने लिपिक म्हणून काही लोक नियुक्त झाले आणि ते ज्येष्ठ झालेले आहेत. आता म्हणून या प्रश्नामगाशी मी म्हटल्याप्रमाणे लिपिक हे पद दिलं त्यावेळचा आदेश माझ्याकडे पाठवा. त्याचबरोबर आपल्याला काही आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळाला आहे की नाही, कारण आपण 14 वर्ष एकाच वेतन श्रेणीमध्ये काम करतो, याचा खुलासा करा म्हणजे मी आपल्याला अधिक मार्गदर्शन करू शकेन. पुढच्या प्रश्नावर करूया. हे प्रश्नकर्ते आहेत जिल्हा परिषद कोल्हापूरमधून सेवानिवृत्त झाले आणि त्याच दिवशी त्यांना दोषारोपपत्र दिलं. आता आपल्याला माहिती आहे की ज्या कर्मचाऱ्यांच्या किंवा अधिकाऱ्यांच्या बाबतीत सेवेत असताना दोषारोपपत्र दिलं असेल तर साहजिकच डिपार्टमेंटल इन्क्वायरी पेंडिंग असते आणि म्हणून त्यांना निवृत्ती वेतन वगैरे जे मिळतं ते फक्त तात्पुरतं निवृत्ती वेतन मिळतं आणि सेवा उपदान मिळत नाही. आता या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की इथे जी प्राथमिक चौकशी आहे ती काही प्राथमिक चौकशी
पहिल्यांदा एक्सटेन्शन ऑफिसरने केली, पण त्यांनी काही रिपोर्ट दिला नाही. आता 8 जणांची समिती नेमलेली आहे आणि मग त्यांचं म्हणणं आहे की ही प्रोसेस योग्य आहे का. या संदर्भात मी आपल्याला सांगेन की प्राथमिक चौकशी जी असते ती प्राथमिक चौकशीचाच उद्देश खरा असतो. ही प्राथमिक चौकशी खरं दोषारोपपत्र देण्यापूर्वी करण्याची आवश्यकता असते आणि एखाद्या कर्मचाऱ्याच्या विरुद्ध डिपार्टमेंट इन्क्वायरी करायची किंवा नाही हे ठरवण्याकरता केलेली जी चौकशी असते त्याला म्हणतात प्राथमिक चौकशी असते. पण आपल्याला बाबतीत आपण म्हणतात दोषारोपपत्र दिलं होतं, तर नेमकं दोषारोपपत्र काय दिलं हे मला पाठवलं तर मी अधिक खुलासा करीन. पण या संदर्भात या कर्मचारी मित्र या व्हिडिओ चॅनलचा व्हिडिओ क्रमांक 26 पहा. तिथे प्राथमिक चौकशी म्हणजे काय, त्यामध्ये कुठल्या बाबी असतात, कोणी करायची असते यासंबंधीचे खुलासा केला आहे. तो व्हिडिओ पाहिलात की आपले खूपसे प्रश्न सुटू शकतील. चला पुढच्या प्रश्नावर करूया. यांचं म्हणणं आहे की हे कारागृह विभागात काम करतात. यांचं म्हणणं की 2 दिवसापूर्वी खात्यांतर्गत PSI पदासाठी जाहिरात आली, म्हणजे पोलीस खात्यामध्ये. आता यांचं म्हणणं की महाराष्ट्र पोलीस व कारागृह पोलीस समकक्ष आहेत, म्हणून कारागृह पोलिसातील कर्मचाऱ्यांना परीक्षासाठी बसू दिले जात नाही. हे अगदी बरोबर आहे, कारण कारागृहाचा भाग हा जाणण्या सर्वसाधारणपणे कार्य जरी तुमची सारखी असतील तर दोघांचे संवर्ग निराळे आहेत, दोघांचे स्वतंत्र विभाग आहेत आणि त्यामुळे जरी ते होम डिपार्टमेंट खाली जरी असतं तरी कारागृहाचं ही एस्टॅब्लिशमेंट वेगळी आहे आणि त्यामुळे आपल्याला त्या पदासाठी परीक्षेला बसता येणार नाही. अर्थात आपल्याला मागणी करता आपल्या युनियनतर्फे मागणी करा, पण ती मागणी मान्य होण्याची शक्यता नाही. चला पुढच्या प्रश्नावर येऊया. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की यांच्यावर एक गुन्हा दाखल झालेला आहे आणि पण पोलीस भरतीमध्ये मात्र ते सिलेक्ट झालेले आहेत आणि त्यांनी साक्षांकन फॉर्ममध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की काय गुन्हा दाखल झालेला आहे. आता प्रकरण या संदर्भात एखाद्या कर्मचाऱ्याची निवड झाल्यानंतर त्याच्याकडून जेव्हा साक्षांकन फॉर्म भरून घेतला जातो आणि त्याच्याबरोबर जर काही गुन्हा दाखल असेल तर त्याला सेवेत घ्यावं किंवा नाही या करण्याकरता एक विभागीय समिती नेमलेली आहे. आपलं प्रकरण विभागीय समितीकडे गेलेलं आहे. आपल्यावरचा झालेला गुन्हा किती गंभीर स्वरूपाचा आहे हे विचार करून समिती निर्णय घेईल आणि मग त्याच्यातून मिळेलच असं सांगता येत नाही, कारण गुन्हा कसा आहे याची मला कल्पना नाही. त्यामुळे त्यांच्या निर्णयाची वाट पहा, त्यानंतर जरूर तर माझं मार्गदर्शन घेण्याचा प्रयत्न करा. पुढच्या प्रश्नावर करूया. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की विना अनुदान तत्त्वावर काम करणाऱ्या शिक्षकांना वेतन देण्याची जबाबदारी कोणाची, शासनाची किंवा संस्थेची, अर्थात संस्थेची. पण अशा संस्थेने जर आपल्याला वेतन दिलं नसेल तर त्यात जे शिक्षणाधिकारी आहेत जिल्ह्यामध्ये किंवा उपसंचालक आहेत त्यांच्याशी आपण संपर्क करा, पण वेतन देण्याची जबाबदारी ही संस्थेची आहे, शासनाची नाही. पुढच्या प्रश्नाकडे यांना या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे कृषी सहाय्यक पदावरून कृषी पर्यवेक्षक पदावर यांना 2011मध्ये तदर्थ पदोन्नती दिलेली आहे आणि 2011मध्ये अशी जी तदर्थ पदोन्नती दिलेली आहे त्यांना काही नियमित केलं गेलेलं नाही आणि फक्त असं उत्तर दिलं की त्यांनी मागणी केली की वरिष्ठांकडे का करता येत नाही, तर फक्त त्यांना म्हणतात नियमित करता येत नाही असं उत्तर मिळतं. तर नेमकं काय करावं. आता या संदर्भामध्ये मी आपल्याला सांगेन की आपल्या 2011पासून जी तदर्थ पदोन्नती आहे याचं नेमकं कारण काय हे समजलं पाहिजे. कदाचित आपल्या ज्या नियुक्ती झाल्या त्याला कदाचित न्यायालयाचा स्टे वगैरे असण्याची शक्यता आहे, पण याचं कारण समजून घ्यायचं असेल तर आपण RTI खाली म्हणजे माहिती अधिकार कायद्याखाली माहिती घ्या आणि मग काय आहे त्याच्यातून जर आपला खुलासा आपल्याला मान्य नाही झाला तर मग माझ्याशी संपर्क साधा. पुढच्या प्रश्नाकडे या. एखाद्याला जर 3 अपत्य असतील व त्यातील एकाला दत्तक दिले तर शासकीय नोकरी करता येईल का, नाही. की लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापन जे नियम आहेत त्या नियमामध्ये देखील हे स्पष्ट केलं आहे. त्यामुळे एखाद्याला 3 मुले झाल्यातलं एक दत्तक दिल्यामुळे त्याला 3 मुलं झाले ही तर बाब आहेच आणि ज्याला 3 अपत्य असतील कारण असं प्रतिज्ञापन दिलं तर आपल्याला नोकरी मिळणार नाही, म्हणून दत्तक देऊन आपला प्रश्न सुटणार नाही. पुढच्या प्रश्नावर या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की पोलीस शिपायास सेवेतून कमी केले असेल शिक्षा म्हणून तर तो भविष्यात शासकीय नोकरीस पात्र असतो का. तर मी आपल्याला या सांगेन की आपल्याला जे सेवेतून कमी केलं आहे ते मुंबई पोलीस शिक्षा व अपील नियम 1956च्या नियम 3मध्ये जी तरतूद आहे ती शिक्षा आपल्याला दिलेली दिसते आणि या शिक्षेमध्ये असं स्पष्ट म्हटलेलं आहे की जर त्याला असं सेवेतून काढून टाकलं असेल तर त्याला पोलीस खात्याच्या व्यतिरिक्त इतर कुठल्याही शासकीय विभागात नोकरी करण्यासाठी ही अनर्हता ठरणार नाही. म्हणजेच काय
आपल्याला आपण जर इतर अटी पूर्तता करत असाल तर इतर शासकीय विभागात आपली नियुक्ती होऊ शकते. चला पुढच्या प्रश्नावर या. प्रश्न क्रमांक 18. निलंबन काळात विभागीय परीक्षेला बसता येते का? तर निश्चित परीक्षेला बसता येते. कारण कर्मचारी निलंबित झाला तरी तो शासकीय सेवकच असतो आणि म्हणूनच त्याला निर्वाह भत्ता दिला जातो आणि म्हणून त्याला निलंबन काळात निश्चित परीक्षेला बसता येतील. पण याच्या अशा कुठेही सूचना मला आढळून आल्या नाही. पण जर अशी विभागीय परीक्षा असेल आणि आपण निलंबनाखाली असाल तर मात्र आपण जरूर अर्ज करा आणि त्यांना ही बाब आणून द्या का की मी निलंबित असलो तरी मी शासकीय कर्मचारी आहे म्हणून मला विभागीय परीक्षेला बसू देण्याची परवानगी द्यावी. अशाच तऱ्हेचं एका प्रकरण माझ्याकडे आलं होतं. त्यामध्ये मी त्यांना असा ॲडवाईस दिल्यानंतर पहिल्यांदा त्यांना परीक्षेला बसू देत नव्हते. पण ही बाब त्यांना सांगितल्यानंतर मात्र त्यांना विभागीय परीक्षेला बसू दिलं. केंद्र शासनाने मात्र या संदर्भात स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की निलंबन काळामध्ये देखील कर्मचाऱ्याला विभागीय परीक्षेला बसू देण्याची परवानगी देण्यात यावी. चला पुढच्या प्रश्न येऊया. या प्रश्नकर्त्यांची एक सूचना आहे की व्हिडिओमध्ये मी जो उल्लेख कुठल्या तरी शासन निर्णयाचा किंवा जजमेंटचा उल्लेख करतो त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये द्यावी. तर मी न चुकता कुठल्या व्हिडिओ ज्यावेळेस चर्चा करतो त्यामध्ये जो शासन निर्णय असेल किंवा व्हिडिओ असेल तो गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ती कृपया त्यांनी पाहावी. चला पुढच्या प्रश्न घेऊया. अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती योजना एस टी महामंडळाला लागू आहेत का? तर या बाबतीमध्ये मी सांगितलं हे शासनाचं जरी महामंडळ असलं तरी महामंडळाला याच्या संदर्भात स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकार असतो. पण सर्वसाधारणपणे जे कर्मचाऱ्यांकरता शासकीय कर्मचाऱ्यांचे असे जे निर्णय असतात अनुकंपा तत्त्व ते निर्णय जे असतात ते तसेच्या तसे महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना लागू होतात. पण त्याच्यासाठी महामंडळाचा ठराव लागतो. तेव्हा या संदर्भात आपल्या महामंडळाने काही असा ठराव केला काय याची आपण खात्री करून घ्या. चला पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 20. या प्रश्नकर्त्याने खूप प्रश्न विचारले आहेत. यांचा पहिला प्रश्न आहे की सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यासाठी वकिलांची नेमणूक कोणातर्फे होते? तर साहजिकच विधी व न्याय विभाग आहे त्या विभागातर्फे त्या वकिलांची म्हणजे शासनाची बाजू मांडण्याकरता वकिलांची नेमणूक केली जाते. आता न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर कोणत्या विभागाने कार्यवाही करावी असा जर समजा असेल तर काय करावं? तर या संदर्भामध्ये जेव्हा असा प्रश्न असतो की न्यायालयाने दिलेली कारवाई कुठल्या विभागाने करावी तर या संदर्भामध्ये संभ्रम असेल तर या संदर्भामध्ये मुख्य सचिव आदेश देतात की ही बाब कोणी हाताळावी. त्यामुळे आपण मुख्य सचिवांना संपर्क करणं आवश्यक आहे. विभागाने कोणती कार्यवाही करणे अपेक्षित असे असते त्यांचा प्रश्न आहे. निर्णयामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे त्याच्यावर अवलंबून आहे. जे निर्णयामध्ये म्हटलं आहे तशीच कारवाई होणं अपेक्षित आहे. तशी कारवाई झाली नाही तर कोर्टाचा अवमान झाला म्हणून संबंधित विभाग आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई होऊ शकते. यांचा पुढचा प्रश्न राज्य शासनाच्या वतीने उच्च न्यायालयात कोण शपथपत्र दाखल करतं? तर या संदर्भामध्ये एखाद्या अधिकाऱ्याला मग सर्वसाधारणपणे उपसचिव असतात त्याच्या दर्जाच्या अधिकाऱ्यांना असे अधिकार दिले जातात. पण या अधिकाराकरता अधिकारपत्र म्हणजे शासनाला असा एक निर्णय करावा होता की या बाजू मांडण्याकरता हे यांना नामनिर्देशित केलं जातं की हे अधिकारी जे आहेत ते शासनाच्या वतीने शपथपत्र दाखल करतील. असं त्यांना अधिकार दिला की मग त्यांना पत्र दाखल करता येतं. आता पुढचं म्हणणं आहे अभियोक्ता कार्यालयात विभागाकडे माहिती मागितली तर किती दिवसात माहिती देणं आवश्यक आहे? माहिती लवकरात लवकर देणं आवश्यक आहे. परंतु जर त्यांनी लवकर दिली नाही आणि त्यामुळे अभियोक्तांना जर ती बाब न्यायालयासमोर मांडता आली नाही तर त्यांना केव्हा तरी न्यायालयापुढे सांगावं लागेल की ही बाब शासनाने अजूनही दिलेली नाही. मग अशावेळी न्यायालय संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना देखील न्यायालयात बोलावतात. चला आता पुढच्या 21व्या प्रश्नाकडे वळूया. कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रकरणी न्यायालयात हजर राहण्यासाठी रजा मंजूर करून घेणे आवश्यक आहे. तर अशी रजा मंजूर करून घेणे आवश्यक नाही. कारण ही जी बाब आहे जर हे लाचलुचपत प्रकरण जे आहे हे आपल्या कार्यालयीन कामाच्या संदर्भामधलं प्रकरण आहे आणि आपल्याविरुद्ध शासनाने किंवा त्या विभागानेच गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या प्रकरणाच्या सुनावणीकरता मात्र जेव्हा कोर्टाची तारीख येतील तेव्हा आपण त्या कार्यालय प्रमुखांना ही बाब सांगितली पाहिजे की बुवा असं कोर्टाची तारीख मला तिथे जायला पाहिजे आणि साहजिकच अशी परवानगी संबंधित कार्यालय प्रमुख देतील आणि त्यामुळे आपल्याला कुठल्या प्रकारची रजा न घेता न्यायालयात हजर राहता येईल. आपण न्यायालयात हजर राहिलात तर या बाबतीमध्ये एक प्रमाणपत्र ते न्यायालयाचे जे रजिस्टर असतात ते एक असं सर्टिफिकेट देतात की हे कर्मचारी या दिवशी
कोर्टात या प्रकरणामध्ये हजर राहिले. चला शेवटच्या प्रश्नावर करूया. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की जानेवारी 2023ला यांना हे लिपिक टंकलेखक लागले आणि जानेवारी 2023मध्ये स्टेनोग्राफर या पदात तात्पुरती स्वरूपात बढती मिळाली. आता म्हणून त्यांचं म्हणणं आहे की मी बढती नाकारून मूळ पदावर जाऊ शकतो काय. तर या प्रश्नकर्त्यांना मी एवढंच सांगेन की या संदर्भामध्ये आपण व्हिडिओ क्रमांक 330 आणि व्हिडिओ क्रमांक 351 पहा. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. मित्रांनो, खूप वेळ झाला, आता येथेच थांबतो. आपण पुन्हा भेटणारच आहोत पुढच्या शुक्रवारी एका नव्या व्हिडिओसोबत. नमस्कार.